पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 28 ऑगस्ट 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, मिशन समृद्ध गाव योजना अलीकडेच कुठे सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 2, माउंट एव्हरेस्ट सर करणारी आसामची पहिली महिला कोण ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे रूपमणी गड या. प्रश्न 3, विवाह अनुदान योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रस्तावित भारतीय अंतरिक्ष स्थानक कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे? तर त्याचं उत्तर आहे 2035 पर्यंत. प्रश्न 5, दिल्ली होमगार्डचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सतीश गोलचा यांची. प्रश्न 16वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्याने. प्रश्न 7 पाहूया. 2027 मध्ये 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद कोण भूषवणार आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्य. प्रश्न 8, फ्रान्समधील पहिल्या प्रमुख हिंदू मंदिराचे उद्घाटन कुठे होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे बुसी सेंट जॉर्जेस पॅरिस इथे. प्रश्न 9, हंगेरीमध्ये नुकत्याच झालेल्या कनिझा ओपन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे GMM प्रणेश यांनी. प्रश्न 10 पाहूया. 20वे आशियाई खेळ 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे जपानमध्ये. प्रश्न 11, 2026 ची कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिप कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद इथे. प्रश्न 12 पाहूया. अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST च्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने. प्रश्न 13 पाहूया. DRDOने 22,000 फूट उंचीवर आणि 15°C तापमानात स्वदेशी लष्करी कॉम्बॅट पॅराशूटची प्रणालीची यशस्वी चाचणी कुठे केली? तर ती लडाखमध्ये केलेली आहे. प्रश्न 14, लॅपटॉप कंपनी एसरने कोणाला आपले ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अक्षय कुमार यांना. प्रश्न 15, संशोधकांनी कोणत्या राज्यात डेरोनिकम सॅक्टम या वनस्पतीची नवीन प्रजाती शोधून काढली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 16 पाहूया. संकल्प से सिद्धी मोदी युग या पुस्तकाचे लेखक अलीकडेच कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे घनश्याम तिवारी यांनी. प्रश्न 17, शालेय मुलांमधील वाचनाचे मूलभूत कौशल्य सुधारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने CM इम्पॅक्ट रीड अँड राईज हा उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 18, 2026 च्या बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे ॲलेक्स लॅनियर यांनी. प्रश्न 19 पाहूया. ऑलिम्पिक पटू शिवपाल सिंग यांच्यावर 10 वर्षांची बंदी घालण्यात आली, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर त्याचं उत्तर आहे भालाफेक खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न 20, भारतीय तटरक्षक दल आणि कोणत्या देशाच्या तटरक्षक दलादरम्यान सहयोग हॉप टॅग हा संयुक्त सराव चेन्नईमध्ये पार पडला? तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम देश आणि भारत देश यांच्या तटरक्षक दलादरम्यान. प्रश्न 21, KN-30 हे कोणत्या देशाने विकसित केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक 1, इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2028 कुठे आयोजित केली जाईल? तर ती गुवाहाटी इथे आयोजित केली जाईल. प्रश्न 2, जागतिक सरोवर दिन वर्ल्ड लेक डे कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 27 ऑगस्टला.
प्रश्न 3. 2026 ची SCO शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल तर ती किर्गिस्तानमध्ये. प्रश्न 4. भारतीय रेल्वेने कोणत्या शहरातून आपली पहिली डबल स्टॅक लॉंग हॉल कंटेनर ट्रेन सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे मुंबई मधून. प्रश्न 5. कोणत्या राज्य सरकारने राज्यभरातील शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण सुरू करण्यासाठी AI अक्षर अभियान जाहीर केले आहे तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या राज्याने 49.79 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी करून विक्रम प्रस्थापित केला आहे तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याने. प्रश्न 7. अमेरिकेने कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्ट सुरू केले आहे तर त्याचं उत्तर आहे इराण देशाविरुद्ध. प्रश्न 8. 25 ऑगस्ट 2026 ला UPI ला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत तर ती 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत मित्रांनो. प्रश्न 9 पाहूया. सर्वोच्च न्यायालयाने जोजारी नदीच्या 100 मीटरच्या परिसरात बांधकाम किंवा विकास कामांवर बंदी घातली आहे. ही नदी कोणत्या राज्यात आहे तर ती राजस्थान राज्यामध्ये आहे. राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा व राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे हे. प्रश्न 10. भारताचे पहिले नॉन GMO हाय एक्सपेन्शन पॉपकॉर्न मका संकरित बियाणे कोणत्या राज्यात सादर करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेशमध्ये. प्रश्न 11 पाहूया. ग्लोबल चेस लीगची म्हणजे GCL ची चौथी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जाईल तर ती बेंगळुरूमध्ये आयोजित केली जाईल. प्रश्न 12. KN-30 हे कोणत्या देशाने विकसित केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे तर ते उत्तर कोरियाने विकसित केलेले आहे. प्रश्न 13. अलीकडेच 25वी भारत चीन सीमा चर्चा कुठे पार पडली तर त्याचं उत्तर आहे बीजिंगमध्ये. प्रश्न 14 पाहूया. सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश स्तरीय न्यायिक सेवेसाठी अनिवार्य वकिलीचा कालावधी 3 वर्षावरून किती वर्षापर्यंत कमी केला आहे तर त्याचं उत्तर आहे 1 वर्ष. प्रश्न 15. जागतिक आनंद अहवाल 2026 वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर तो आहे 116वा क्रमांक. प्रश्न 16 पाहूया. आफ्रिका बिफोर अमेरिका हे पुस्तक अलीकडेच कोणी लिहिले आहे तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर अरिंदम चौधरी यांनी. प्रश्न 17. उत्तर प्रदेशातील काउन्सिल शाळांमधील इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक तफावत कमी करण्यासाठी कोणता कार्यक्रम राबविण्यात येईल तर त्याचं उत्तर आहे लर्निंग इन्हान्समेंट प्रोग्राम. प्रश्न 18 पाहूया. सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्सने मध्य प्रदेश आणि आणखी कोणत्या राज्यात अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधी मोहीम ऑपरेशन ब्लॅक हॉक सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 19. शास्त्रज्ञांनी शोधलेल्या आकाशगंगेतील सर्वात वेगवान ताऱ्याचे नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे S301 हे नाव आहे. प्रश्न 20 पाहूया. चीन आणि कोणत्या देशादरम्यान ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन 2026 हा संयुक्त हवाई सराव सुरू करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे चीन आणि इजिप्त देशादरम्यान. प्रश्न 21 तुमच्यासाठी. उदार शक्ती 2026 हा सराव कोणत्या देशाने आयोजित केला होता याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.